सर्वात पहिले तर तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मी गणेश चतुर्थीबद्दल सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे। गणेशोत्सव का साजरा केला जातो, त्याची पूजा कशी असते, योग्य वेळ, मुहूर्त सर्वच। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। प्रत्येक भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते। गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते। हा भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे। त्याला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते। गणपती हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र आहे। हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते। गणपती म्हणजे बुद्धी, समृद्धी, सौभाग्याची देवता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, 14 विद्या व 64 कलांचा अधिपती असे मानले जाते। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेशाच्या पूजनानंतरच होते। तसेच भक्तांची सर्व विघ्ने तो दूर करतो अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला विघ्नहर्ताही म्हणतात। गणेश चतुर्थी सहसा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान भाद्रपद या हिंदू महिन्यात येते। हिंदू पौराणिक कथेवर आधारित भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानले जाते। गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे। त्या मागची कथा निश्चितच तुम्ही ऐकली असेल। पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एक लहानशा मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यात प्राण ओतते। या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते। त्याप्रमाणे हा मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत असतो। त्याच वेळी देवी पार्वतीचे पती महादेव देवी तिला भेटण्यासाठी तिथे येतात। त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात। गणेश आपला पुत्र आहे हे भगवान शंकर यांना माहीत नसते आणि महादेवच आपले पिता आहेत हे गणेश यांना सुद्धा माहीत नसते। त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो। महादेव देखील ते मान्य करत नाहीत आणि हा लहान मुलगा देखील मागे हटत नाही। महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो आणि शंकर आपल्या त्रिशूळाच्या सहाय्याने ते मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात। तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते। आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकराकडे धरते। त्यावेळी भगवान शंकर त्याच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वात पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात। त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते। अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्री गणेश पुन्हा जिवंत होतो, अशी ही कथा आहे। गणेश चतुर्थीचे महत्त्व। पौराणिक मान्यतेनुसार ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वतीचा मुलगा गणेश जन्माला आले तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती। म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते। श्री गणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट होते असे मानले जाते। कोणत्याही शुभ कार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात, स्थापना करतात। गणेश चतुर्थीचे ऐतिहासिक महत्त्व। शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून हा उत्सव ऐतिहासिकदृष्ट्या साजरा केला जातो। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली, ज्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य युद्धादरम्यान समाजातील सर्व जातींच्या लोकांमध्ये एकता निर्माण झाली। या सणाला खूप सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे, कारण भारतातील आणि त्या पलीकडे भक्तगण भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी, यशासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र येतात असे म्हटले जाते। जे लोक गणेशाची पूजा करतात ते त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि ध्येय पूर्ण करण्यास सक्षम असतात। गणरायाची मनोभावे पूजा करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते आणि जे कोणी त्याची प्रार्थना करतात त्यांची पापाची मुक्तता होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे। आता बघूया गणेश चतुर्थी नेमकी कशी साजरी करतात। उत्सवाच्या सुरुवातीला घरात सुंदर सजावट केली जाते। गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते। उपासना करण्याच्या 16 पद्धती आहेत। मूर्तीला लाल चंदन लावले जाते आणि पिवळ्या व लाल फुलांनी सजवले जाते। गणरायाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वा अत्यंत प्रिय आहेत, त्या अर्पण केल्या जातात। तसेच गणेश उपनिषद आणि इतर वैदिक स्तोत्रांचा उच्चार केला जातो। त्याशिवाय नारळ, गूळ आणि 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो। मोदक हा गणेश यांचा आवडता पदार्थ मानला जातो। उत्सवाच्या शेवटी ढोल वाजून भक्तीने गायन आणि नृत्यासह मूर्तीच्या मोठ्या मिरवणुका जवळच्या नदीकडे नेल्या जातात। विधीचा एक भाग म्हणून मूर्तीचे विसर्जन केले जाते। गणेश आपले आई वडील म्हणजे शिव आणि पार्वतीचे घर असलेल्या कैलास पर्वतावर परत जातात असे मानले जाते।
गणेश पुराणानुसार गणेश पूजेची पद्धत: तुपाचा दिवा लावावा, दूध आणि पंचामृताने स्नान घालावे आणि अष्टगंध व लाल चंदनाने गणेशाला टिळा लावा. मोठ्या मूर्तीला सहज शक्य नसलं तर तुम्ही छोटी घरात जी मूर्ती असते देवघरामध्ये तिला पण करू शकता. हार, फुले आणि पाने तसेच मोदकांचा नैवेद्य दाखवावा. जेवून झाल्यावर विडा म्हणून लवंग, वेलची, केशर, कापूर, सुपारी आणि काचू असलेली सुपारीची पाने अर्पण करा. आरती करून स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला आणि देवाला मनोभावे नमस्कार करा. गणेश पूजेत कोणती फुले व पाने वापरावीत? जाटी, मल्लिका, कणेर, कमळ, गुलाब, चंपा, झेंडू, मोलश्री म्हणजेच बकुळ. पाने कोणती? तर दुर्वा, शमी, धतुरा, कणेर, केळी, बेर, मंदार आणि बिल्वपत्र. गणपतीच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त: सकाळी 8 ते 9:30, दुपारी 11:30 ते 1:30, संध्याकाळी 2 ते 5:30. म्हणजे 5:30च्या आतपर्यंत तुम्ही गणपतीचं घरामध्ये स्थापना केली पाहिजे. आणि पानं आणि फुलं कोणती आहेत ती माहिती करून घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट मारा किंवा लिहून ठेवा. यातली सर्वच पाहिजे असं नाही, पण जी भेटेल तिने पूजा केली तर अतिउत्तम. रामकृष्ण हरी.